हॅलो फ्रेंड्स, उषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. मी जो पदार्थ बनवणार आहे तो पदार्थ आता आपल्याला बेकरीजवरून किंवा हॉटेलमधून मागवण्याची गरज नाही आहे. आपल्या घरी जर बड्डे पार्टी असेल, किटी पार्टी असेल किंवा बच्चा पार्टीसाठी खुश करण्यासाठी जर आपल्याला नाश्ता बनवायचा असेल, तर त्या नाश्त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1.5 कप वाटी मैदा. 1.5 कप घ्या किंवा वाटीने घ्या मैदा. तर आपल्याला 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2-3 चमचे मी तेल घातलेलं आहे. तेल हे आपल्याला गरम करून घालायचं आहे. त्यामध्ये थंड तेल घालायचं नाही आहे, जेणेकरून समोसे आपले छान होतील. त्यानंतर मी घेतलेलं आहे पाणी. पाणी थोडं-थोडं घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाणी पण मी इथे कोमट पाण्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून पीठ आपलं छान मुरेल आणि समोसे आपले छान खुसखुशीत होतील. वरचा जो पापुद्रा आहे तो एकदम सॉफ्ट होईल, सेम हॉटेलच्या समोस्यांसारखा. तर थोडं-थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. यामध्ये मी बेकिंग सोडा अजिबात घातलेलं नाही आहे. बेकिंग सोडा, लिंबू सत्व किंवा मग इनो हे शक्यतो टाळायचं आहे, जेणेकरून आपल्या हाडांना ठिसूळ करतं. आपल्या शरीरासाठी ते घातक असतं. म्हणून जिथे खूप अत्यावश्यक आहे तिथेच हे पदार्थ वापरायचे आहेत. तर बिना बेकिंग सोड्याचे सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे समोसे कसे झालेले आहेत. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा, स्किप अजिबात करू नका. इथे मी घेतलेलं आहे पॅनमध्ये तेल आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, 4-5 बारीक कट करून घातलेल्या आहेत. त्यानंतर मी इथे कांदा घेतलेला आहे 1 वाटी. कांदा पण बारीक कट केलेला आहे आणि हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. कांदा हा जास्त भाजायचा नाही आहे करपेपर्यंत. तो पांढराच राहिला पाहिजे, फक्त तो नरम झाला पाहिजे, थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे, लवचिक. आता त्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 चमचा जिरे. इथे मी जिरा पावडर किंवा धन्याचं पावडर वापरणार नाही आहे. इथे मी अख्खे धने घेतलेले आहेत आणि अख्खे जिरे घेतलेले आहेत. 1 चमचा मी धने घेतलेले आहेत. धने हे हातावर आपल्याला चोळून घालायचे आहेत, रगडून घालायचे आहेत, जेणेकरून एका धन्याचे 2 तुकडे झाले पाहिजेत. तर इथे मी 1 चमचा धने घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हे सर्व आपल्याला हलक्याशा हाताने परतवून घ्यायचं आहे, करपेपर्यंत भाजायचं नाही. त्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे आणि कोथिंबीर भरपूर घालणार आहे. कोथिंबीर मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे, बारीक कट करून, बघू शकता तुम्ही. आणि हे सर्व मिश्रण हलवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये उकडून घेतलेले जे बटाटे होते कुस्करून ठेवलेले ते यामध्ये घालायचे आहेत. 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी ही आपल्याला हातावरच रगडायची आहे, चोळून घालायची आहे, जेणेकरून त्याची पावडर बारीक होईल. त्यानंतर लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पाव चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. बघू शकताय मी एका चुटकीत बसेल तेवढा गरम मसाला घातलेला आहे. रेडीमेड मसाले जे समोसे असतात त्याचा जो मसाला असतो तो याच पद्धतीचा असतो. त्यामध्ये धना पावडर घातलेला असतो, जिरे पावडर, कसुरी मेथी घातलेली असते. त्यामुळे आपल्याला ते टेस्ट छान लागते. तर ती सेम पद्धत आहे. तर बघू शकता तुम्ही मैदा हा छान मळला गेलेला आहे, सॉफ्ट झालेला आहे. आणि ह्याचे छोटे-छोटे गोळे करून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. गोल पुऱ्या न लाटता थोड्याशा लांब लाटायच्या आहेत, लंबाकृती. आणि हे बघा तुम्ही, एक समोसा मी तळून पाहिलेला आहे, तर छान झालेला आहे. जे सुरुवातीला समोसे करून ठेवले होते ते मी तळून घेत आहे. आता जे राहिलेलं बाकीचं पीठ आहे त्याचे पण मी आता समोसे बनवून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही, ही मी लाटली जी पुरी आहे ती थोडीशी लांब लाटलेली आहे, जेणेकरून आपला समोस्याचा आकार छान येईल. आणि त्यामध्ये जेवढा मसाला बसेल तेवढा भरगच्च मसाला बसवायचा आहे. जसा आपल्याला रेडीमेड समोस्यामध्ये खायला भेटतो तेवढा त्यामध्ये समोस्यामध्ये मसाला घालायचा आहे, जेणेकरून आपला समोसा छान लागेल. आणि वरचा जो पापुद्रा असतो, वरचा थर असतो मैद्याचा, तो पातळ लाटून घ्यायचा आहे. जाड लाटला तर ते कच्चा राहतो आणि खातानाही तेवढी त्याची मजा येत नाही किंवा टेस्ट लागत नाही. म्हणून समोस्याचा जो वरचं कवर असतं, जो पापुद्रा असतो, तो पातळ लाटून घ्यायचा आहे. हे बघा, आता नंतरचे पण समोसे झालेले आहेत. सेम रेडीमेडसारखा आकार दिसत आहे त्याचा. आणि आतला जो मसाला आहे तोही सेम तुम्हाला हॉटेलचीच चव खायला भेटेल. रेसिपी ही नक्की तुम्ही ट्राय करून बघा. मी सांगते छान झालेली आहे म्हणून तुम्ही असं मानून घेऊ नका किंवा मी सांगते म्हणून छान झाले असे तुम्ही म्हणू नका. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि त्यासाठी जे उरलेलं पीठ होतं तर त्याची मी फरसाण बनवलेलं होतं, पापड्या बनवलेल्या होत्या. त्यामध्ये थोडासा ओवा, लाल तिखट, मीठ वगैरे घालून. आणि सोबत मी बनवलेली आहे समोस्याच्या पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो केचप, हे माझा रेडीमेड आहे. तर ही बघा पापडी झालेली आहे आपली फरसाणची.
खुसखुशीत अशी पापडी पातळ लाटून घ्यायची आहे. पुदिन्याची जी चटणी बनवली होती तर मी एका वाटीचा पुदिना घेतला होता, म्हणजे 1 वाटी भरून पुदिना घेतला होता. अर्धी वाटी कोथिंबीर घेतली होती. 4 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा 1 तुकडा घेतला होता आणि त्यानंतर अर्धा चमचा मी जिरे घेतले होते आणि अर्धा चमचा मी त्यामध्ये काळं मीठ घेतलं होतं. तर हे सर्व एकत्र आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे आणि काढल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही चटणी मी थोडीशी पातळ बनवलेली आहे, कारण की मला टोमॅटो केचप आणि पुदिन्याची चटणी मिक्स करून खायला आवडते. त्यामुळे मी थोडीशी पातळ बनवलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त जाड पातळ बनवू शकता. समोस्याचा जो मसाला आहे त्यावरून तुम्हाला अंदाज लागला असेल की आपले समोसे किती छान झालेले आहेत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बच्चा पार्टीला खुश करा. जर घरामध्ये बड्डे पार्टी असेल, किटी पार्टी असेल किंवा आपलं काही छोटा-मोठा कार्यक्रम असेल, तर आपल्याला आता बाहेरून समोसे मागवण्याची गरज नाही. तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि ही सर्वांना एकदा करून खाऊ घाला, जेणेकरून आपली बच्चा पार्टी खुश होईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.